ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। नेवासा तालुक्यामधनं 1.5 महिन्यांपासून बेपत्ता झालेल्या जैनपूर येथील तरुणीचा शोध लावण्यात नेवासा पोलिसांना अद्याप यश आलं नाहीये। या तरुणीचा 15 एप्रिलपर्यंत शोध न लागल्यास छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर महामार्गावरील नेवासा फाटा इथे राजमुद्रा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे नेवासा पोलिसांना राष्ट्रीय श्रीराम संघानं केला आहे। नेवासा तालुक्यातील जैनपूर येथील महाविद्यालयीन तरुणी 26 फेब्रुवारी रोजी घरामधनं कॉलेजला गेली होती, पण ती परत घरी आली नाही। त्यामुळे घरच्यांनी इतरत्र तिचा शोध घेतला, पण ती सापडली नाही। नेवासा पोलीस ठाण्यामध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली, पण जवळपास 1.5 महिना उलटून गेलाय तरी देखील मुलीचा शोध लागला नाहीये। त्यामुळे नेवासा पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष आकाश बेग, कार्यकर्ते आणि तरुणीच्या कुटुंबियांनी निवेदन दिलं आहे। आज नेवासा येथे जैनपूर गावातली एक आपली पीडित आहे, म्हणजे एक मुलगी लापता झाली। तिला लापता होऊन झाले 1.5 महिना। तर आज आम्ही PI साहेबाला निवेदन द्यायला आलतो, कारण की 1.5 महिन्यापासून ती मुलगी हयात आहे की नाही हे कोणालाच माहीत नाही। तिचे वडील आज सोबत आहे माझ्या। PI साहेबाला दिलं निवेदन, त्यांना सांगितलं आहे कधी ती 4 दिवसात मुलगी आम्हाला भेटली नाही तर आम्ही रास्ता रोको करणार आहे। त्यांना निवेदन दिला, निवेदनची कॉपी घेतली आणि त्यांना व्यवस्थित सांगितलं। आता साहेबांचं म्हणणं असं आहे का तपासात काहीतरी झालं असेल, आम्हाला काही क्लू भेटत नाही, पण आम्ही 2 दिवसात पूर्णपणे हे करून तिला आणणार असं साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे। पण तरी आम्ही संविधानिक पद्धतीने रास्ता रोको करणार। त्या दिवसाला समजा आमची मुलगी त्या दिवसापर्यंत भेटली नाही तर आम्ही हायवे बंद करणार आणि तिथून कोणच हटणार नाही। शंकर नाबदे, C24 तास, नेवासा।